चला तर आज बनवूया मस्त जबरदस्त अशी मटण बिर्याणी। बनवायला खूप साधी सोपी आहे आणि चवीला एकदम भन्नाट अशी लागते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण मटण आणायला जाणार तर तेव्हा आपल्याला मागच्या मांडीचं मटण घ्यायचं आहे। तर त्याच्यामध्ये नळीचे पीस सुद्धा असतात आणि जे बिर्याणीमध्ये आपण पीस वापरतो, जे मऊ पीस असतात ते खायला चांगले लागतात, तर ते पीस सुद्धा असतात। म्हणून मटण आणायला गेल्यानंतर आपल्याला मागच्या मांडीचंच मटण आणायचं आहे। तर इकडे मी अर्धा किलो मटण घेतले, स्वच्छ धुवून घेतले। याच्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धना जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा बिर्याणी मसाला घातलाय आणि इकडे मी आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घातली। तर ती मी 3 मोठे चमचे याच्यामध्ये घातले। अर्धी वाटी दही घेतलंय, व्यवस्थित असं फेटून घालायचंय आणि ताजं दही याच्यामध्ये घालायचंय आपल्याला। भरपूर कोथिंबीर पुदिना घालायचंय, अर्धा लिंबूचा रस याच्यामध्ये पिळून घालायचंय आणि आता याच्यामध्ये आपल्याला तळून घेतलेला कांदा आहे तर तो साधारण 1 ते 1.5 वाटी याच्यामध्ये घालायचा आहे। तर इकडे मी 4 कांदे घेतले होते, पातळ चिरून घेतले आणि ते मस्त असे सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेतले। तर ते इकडे मी घातलेत। आता याच्यामध्ये आपल्याला कांदा तळून जे तेल राहिले तर ते तेल आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। एक साधारण 3 ते 4 मोठे चमचे तेल घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे। तर इकडे मी 1 ते 1.5 चमचा एवढं मीठ घातलंय। आता हे सगळे मसाले मटणला व्यवस्थित असे लावून घ्यायचे आणि हे मटण आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचे। तुम्ही जर 2 ते 3 तास मटण ठेवणार असाल मॅरिनेट करण्यासाठी तर तुम्ही बाहेर ठेवलं तरी सुद्धा चालेल। आता इकडे मी 7 ते 8 तास हे मटण मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहे, म्हणून हे मटण मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। तर इकडे बघू शकता 7 ते 8 तास हे मटण व्यवस्थित असं मॅरिनेट झालंय आणि 1 तास आधी हे मटण मी बाहेर काढून ठेवलं होतं, तर त्याच्यामुळे ते व्यवस्थित असं नॉर्मल टेम्परेचरला आलंय। तर आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। आता हे मटण आपल्याला शिजवायचं आहे, तर शिजवण्यासाठी इकडे आपल्याला कुकरचा वापर करायचा आहे। जर तुम्हाला पातेल्यामध्ये शिजवायचं असेल तरी सुद्धा चालेल, पण खूप वेळ लागेल मटण शिजायला, म्हणून आपल्याला हे झटपट कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे। तर मॅरिनेट केलेलं मटण आहे तर ते आपल्याला कुकरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता हा कुकर आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी लगेच घालायचं नाही, याला असं वाफ काढून घ्यायची आणि मटणला जे स्वतःचं पाणी असतं तर ते सुद्धा वाफ दिल्यामुळे ते सुद्धा व्यवस्थित असं त्याला पाणी सुटेल। आणि दुसऱ्या गॅसवर आपल्याला साधारण 1 ते 2 वाटी एवढं पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे। तर ते उकळलेलं पाणी आपल्याला नंतर याच्यामध्ये घालायचं आहे, तर त्याच्यासाठी ते पाणी उकळायला ठेवायचं आहे। तर इकडे मी कुकरमध्ये हे मटण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आणि आता याच्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर 5 मिनिटं ह्या मटणाला चांगली अशी वाफ द्यायचं आहे आपल्याला आणि त्याला स्वतःच असं पाणीसुद्धा सुटेल तोपर्यंत। तर 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकत असाल याला व्यवस्थित असं पाणी सुटलंय आणि वाफसुद्धा व्यवस्थित अशी आली। तर एकदा मिक्स करून घेऊया। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, तर हे मटण बुडेल पाण्यामध्ये इतपतच पाणी आपल्याला घालायचं आहे, खूप जास्तसुद्धा पाणी घालायचं नाही। तर साधारण 1 ते 1.5 वाटी पाणी मी याच्यामध्ये घातलं आहे। तर तुम्ही बघू शकत असाल मटण व्यवस्थित बुडेल इतपतच याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। जास्त पाणी घातलं तर मग ती बिर्याणी थोडीशी अशी जास्त ओलसर बनेल, तर ती काय खायला तेवढी मजा येत नाही। तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या आपल्याला कुकरला द्यायच्या आहेत। आता मटणची क्वालिटीवर सुद्धा आहे की मटण किती शिट्ट्या द्यायला लागतील ते। तर मटण आपल्याला इकडे 80 ते 90% शिजवून घ्यायचं आहे, पूर्ण हे मटण आपल्याला शिजवून घ्यायचं नाही। तर इकडे 6 शिट्ट्या झाल्यात। गॅस बंद करून कुकर व्यवस्थित असं थंड होऊन दिला। तर आता इकडे बघू शकता मटण व्यवस्थित असं शिजलं गेलं 80 ते 90% आणि पीसेस एकदम पण असे कुस्करले गेले नाहीत किंवा ओव्हरकुक झालेले नाहीत, व्यवस्थित असं हे मटण शिजलं गेलं आहे। तर आता आपल्याला जो बिर्याणीचा तांदूळ आहे तर तो बघूया आपण आणि या कुकरला आता झाकण लावून हे कुकर आपल्याला साईडला ठेवायचे आणि बिर्याणीसाठी जो तांदूळ आहे तर तो आता आपण बघूया। तर इकडे मी अर्धा किलो मटणसाठी अर्धा किलो बिर्याणीचा तांदूळ घेतला, स्वच्छ धुवून घेतला आणि 1 तासभर याला पाण्यामध्ये आपल्याला भिजायला ठेवायचे। तर हा तांदूळ व्यवस्थित असा भिजला गेलाय। आता हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। तर एका मोठ्या भांड्यामध्ये भरपूर पाणी उकळायला ठेवलं होतं
पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत। आता तुमच्याकडे जे पण कुठले मसाले आहेत खडे मसाले तर तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। आता खडे मसाले घातल्यामुळे पाण्याला असा वेगळा कलर आलाय, तर याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे, म्हणजे तो कलर निघून जाईल। आता इकडे मी थोडासा पुदिना घातला आणि थोडीशी कोथिंबीर घातली याच्यामध्ये, म्हणजे आपल्या तांदूळ आहेत तर त्याला सुद्धा खूप छान असा स्वाद येईल। आणि इकडे मी अर्धा लिंबू पिळून घेतलाय, जेणेकरून आपलं पाणी सुद्धा व्यवस्थित असं पहिलं होतं तर तशाच रंगावर येईल आणि जो भात आहे तर तो सुद्धा चांगलासा पांढरा शुभ्र होईल। तर इकडे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, तर साधारण 2 ते 2.5 चमचे मी मीठ याच्यामध्ये घातलं आहे। मिठाचा वापर थोडासा जास्त करायचा, कारण याच्यातलं पाणी नंतर आपण फेकून देणार, म्हणून आता याच्यामध्ये जो भिजवून घेतलेला तांदूळ आहे तर तो घालायचा आहे। त्याच्या आधी हा तांदूळ व्यवस्थित असा निथळून घ्यायचा, जे पहिलं पाणी होतं थंड तर ते काढून टाकायचं। आणि आता हा तांदूळ आपल्याला या उकळलेल्या पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आणि हा तांदूळ सुद्धा आपल्याला 80 ते 90% शिजवून घ्यायचा, पूर्ण हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा नाही। तर हे मिक्स करूया व्यवस्थित आणि 7 ते 8 मिनिटांमध्येच हा तांदूळ व्यवस्थित 80 ते 90% शिजला जाईल। तर आता इकडे बघू शकता 7 ते 8 मिनिटांमध्ये व्यवस्थित असा हा तांदूळ शिजला गेलाय आणि रंग बघू शकता एकदम असा पांढरा शुभ्र रंग आलाय याला। तर आता हे चांगलंसं मिक्स करून घेऊया आणि आता हा शिजलेला जो भात आहे तर तो आता आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे। तर परातीमध्ये मी भात आहे तर तो काढून घेणार आहे। आता ह्या वेळेस तुम्हाला जे काही गरम मसाले किंवा खडे मसाले नको असतील तर ते सुद्धा तुम्ही काढून साईडला ठेवू शकता। तर इकडे मी अशाच पद्धतीने हा सगळा तांदूळ एका परातीमध्ये काढून घेतलाय। आता याच भांड्यामध्ये मी बिर्याणी तयार करणार आहे, तर याच्यामध्ये मी 2 ते 3 मोठे चमचे तेल घातलं होतं आणि ते व्यवस्थित असं सगळ्या बाजूने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये जे शिजवून घेतलेलं मटण आहे तर ते मटण आपल्याला घालायचं आहे आणि यावेळेसुद्धा तुम्ही चाकून बघू शकता, तुम्हाला तिखट किंवा मीठ कमी वाटत असेल तर ते तुम्ही यावेळेस वाढवू शकता। आता इकडे हे मटण आहे तर ते आपल्याला असं एकसारखं लावून घ्यायचं आहे, पसरून घ्यायचं आहे व्यवस्थित, कारण आता याच्यावर आपल्याला शिजवलेला जो तांदूळ आहे तर त्याची लेअर करून घ्यायचं आहे। पण याच्या आधी आता आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर पुदिना घालायचा आहे आणि थोडासा जो तळून घेतलेला कांदा आहे तर तो सुद्धा थोडासा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आणि आता शिजवलेला जो भात आहे तर त्याची लेअर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। तर आता ही मटण बिर्याणी आहे त्याच्यामुळे आपण याचे असे जसे चिकन बिर्याणीचे आपण लेअर करतो की चिकन पण आपण असं वेगवेगळ्या लेअरमध्ये लावतो, तर तसं आपण याचं नाही करू शकत। त्याच्यामुळे आपल्याला जो शिजवून घेतलेला तांदूळ आहे, जो भात आहे तर तो अर्धा भात आपल्याला आता ह्या वेळेस एका लेअरमध्ये लावून घ्यायचा आहे। आणि याच्यानंतर आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर, पुदिना आणि थोडासा कांदा तळून घेतलेला तर त्याची एक लेअर आपल्याला लावून घ्यायचे आणि त्याच्यानंतर जो राहिलेला भात आहे तर त्याची लेअर आपल्याला वर द्यायचे। तर अशा आपल्याला लेअर करून घ्यायचे। आता ह्या वेळेस पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं तूपसुद्धा टाकू शकता, तर मी इकडे तूप वगैरे काय टाकलेलं नाही। तर आता जो राहिलेला तांदूळ आहे तर त्याची लेअर आता आपल्याला वरच्या साईडला करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर सुद्धा आपल्याला भरपूर कोथिंबीर, पुदिना आणि जो तळून घेतलेला कांदा आहे तर तो सुद्धा व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे। आता ही जी वरची लेअर आहे तर याच्यावर आपल्याला तूप टाकायचं आहे, तर इकडे मी 2 मोठे चमचे भरून तूप टाकले, व्यवस्थित सगळीकडे पसरून असं टाकायचं। आणि आपल्याला आता इकडे खायचा कलरसुद्धा वापरायचे, तुम्हाला जर नसेल वापरायचा तर तो ऑप्शनल आहे, नाही वापरला तरी सुद्धा चालेल, पण दिसायला खूप छान असं दिसतं म्हणून आपल्याला खायचा कलर आहे तर त्याचा वापर करायचा आहे। तर इकडे मी पिवळा आणि केशरी कलर वापरणार आहे, तर पिवळा कलर आहे तर तो असा माझ्याकडे बॉटलमध्ये लिक्विड कलर आहे तर तो मी इकडे वापरला आणि केशरी जो कलर होता तर तो पावडर असा होता पावडरमध्ये, तर तो मी पाण्यामध्ये थोडासा मिक्स केला आणि तो मी अशा पद्धतीने टाकून घेतला आहे। आणि आता याच्यावर आपल्याला जे घट्ट झाकण बसेल तर ते झाकण याच्यावर लावायचं आहे आणि बारीक गॅसवर 5 मिनिटं हे भांडं आपल्याला चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे। इकडे जे पातेल्याचं जे झाकण आहे तर त्याला होल होता म्हणून मी तो टिश्यू पेपरने असा बंद करून घेतला आणि दुसऱ्या गॅसवर आपल्याला तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर हे आपल्याला बिर्याणीचं भांडं ठेवायचं आहे, कारण म्हणजे काय होतं बिर्याणी अशी करपणार नाही किंवा लागणार नाही खालून, म्हणून आपल्याला
तव्यावर हे भांडं ठेवायचे आणि आता एक 20 ते 25 मिनटं ही बिर्याणी बारीक गॅसवर आपल्याला मस्त अशी वाफ द्यायचे किंवा दम द्यायचे. आणि आता इकडे बघू शकता एक 20 ते 25 मिनटं झाली, गॅस बंद केला आणि एक 5 मिनटानंतर आपण याचं झाकण उघडून बघूया की आपली बिर्याणी कशी तयार झाली ते. तर इकडे तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी आपली बिर्याणी तयार झाली. कलरसुद्धा खूप छान असा आला आहे. तर जेव्हा आपण बिर्याणी वाढायला घेतो किंवा सर्व करायला घेतो तर तेव्हा जी वरची लेअर असते ना भाताची, तर तो अशा पद्धतीने आपल्याला एका साईडला करून घ्यायचं आहे आणि जी खालची मटणची लेअर आहे तर ती आपल्याला अशा पद्धतीने वर घ्यायचं आहे. तर इकडे बघू शकता मस्त अशी आपली बिर्याणी दिसते आणि एकदम अशी मोकळी सळसळीत झाली आहे. खूपसुद्धा अशी चिकट झालेली नाही किंवा खूप अशी ओव्हरकुकसुद्धा झालेली नाही. तर व्यवस्थित अशी इकडे आपली मटण बिर्याणी तयार झाली. तर इकडे मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते. तर व्यवस्थित एकदम कलरफुल अशी आपली ही बिर्याणी दिसते आणि याच्यावर थोडासा कांदा, थोडासा पुदिना, कोथिंबीरसुद्धा मी टाकले आणि बघू शकता तुम्ही एकदम मस्त अशी जबरदस्त आपली बिर्याणी दिसते. आणि जे मटण आहे तर ते सुद्धा व्यवस्थित असे शिजले गेले, ते सुद्धा असं ओव्हरकुक झालेलं नाही किंवा जो बिर्याणीचा तांदूळ आहे तर तो सुद्धा असं खूप शिजला गेलेला नाही, सगळं एकदम व्यवस्थित शिजलं गेलं आहे. तर इकडे मी तुम्हाला मटणचा पीस तोडून दाखवते. एकदम इझिली असं तुटतोय असं हे मटण शिजले. तर कशी काय वाटली तुम्हाला ही मटण बिर्याणीची रेसिपी? आवडली असेल तर नक्की या पद्धतीने करून बघा. दिसायला जेवढी चांगली दिसते तर चवीला त्याच्यापेक्षा खूप छान अशी लागत होती. ते तुम्ही सुद्धा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय बाय.